नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज खूप वर्षानंतर पुन्हा एकदा आपण ब्लॉगिंग स्टार्ट केले आणि आज पहिलेच आपण चाललोय कोंढाणा केव्ज इकडे. मस्त पावसाचं वातावरण झालंय, पण पाऊस अजून पडला नाही. 2 दिवस अगोदर पडून गेला, पण आता पावसाची वाट बघताय सर्व. आता बघूया, क्लायमेट झालाय पावसाचा. जर पाऊस पडला तर अजून मजा येईल आपल्याला. बाकी बघू, हिस्टॉरिकल प्लेस आहे, कशी आहे ती एक्सप्लोर करू आणि तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, आता आपण आलोय कोंढाणा केव्जच्या बेसला, जिकडे पार्किंग आहे. बघा, इथे पूर्ण पार्किंग आहे. पार्किंगचे 50 रुपये घेतात तरी पर, म्हणजे गाडी. आता 4 व्हीलर आणलेली आम्ही, तर आमचे 50 रुपये घेतले गाडीचे. आता मग स्कूटीचे वगैरे किंवा बाईकचे वगैरे 20-30 रुपये असतील काहीतरी. हाय, पार्किंगला बरीच जागा आहे. थोडासा रस्ता खडखडीत आहे, म्हणजे मध्येच चांगला आहे, मध्ये थोडा हे आहे, खडबडीत आहे, पण ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला जर पब्लिक व्हेकलनी यायचं असेल, म्हणजे काय ऑटो रिक्षा वगैरे किंवा बस, तर इथून जवळचं स्टेशन कर्जत स्टेशन आहे. तर कर्जत स्टेशनवरनं तुम्ही बस स्टॉपवरती जाऊन विचारू शकता. नाहीतर रिक्षा असते आणि ती काळी पिढी असते ना, ती पण असते. तर तिथे तुम्ही शेअरिंग वगैरे विचारा की ते. मी पण, मला जर इन्क्वायरी भेटली व म्हणजे समजलं तर मला सांगतो, खाली मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये. आता या निसर्गात मी ऐकणार आहे. आत्ताशी तर आपण चालायची, म्हणजे ट्रेक करायची सुरुवात केली आहे. काय नाही, नॉर्मल आहे सध्या तरी, काय एवढं कठीणही नाही आहे आणि एकदम सोपं आहे. 20 मिनटात मी बघितलं आहे. नाही, आधी पण आलो आहे मी. एक 20 मिनटं लागतात फक्त, 20-30 मिनटं पोचायला लेणीपर्यंत. तर जाऊया तिकडे, बघूया कसं काय सीन आहे. बाकी क्लायमेट सकाळी निघालो तेव्हा त्या असं पावसाचा होता, आता परत ऊन आलं आहे. यावेळेस पाऊस काही येत नाही वाटतं. सुपर अलिनो वाट लावते आपली. मार्किंगकडे लक्ष द्या. इकडे असं मार्किंग्स वगैरे केलेले आहेत प्रॉपर रूट, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाहीत. तसं रूट तर सोपं आहे. तसा रस्ता मस्त एकदम, जंगलामधून. एक नंबर मजा येते. येस ब्रो. हे बघा मित्रांनो, आता दोन रस्ते दिसतात, हा पण आणि हा पण. ते जाणार म्हणजे एकाच ठिकाणी बहुतेक, पण कसं तिकडे मार्किंग केलेले. सो आपण जिकडे मार्किंग केलेले तिथूनच जायचं. ते बघा, तिथे मार्किंग केले त्या झाडावरती, जेणेकरून प्रॉपर आपण रस्ता चुकणार नाही आणि आपल्या डेस्टिनेशनवरती सुखरूप पोचू. पाऊस नसल्यामुळे थोडंसं थकायला होतं आहे, जास्त नाही, म्हणजे इझीच आहे, एवढं काय नाही. पण आहे थोडंफार, बिगिनर जे आहेत त्यांना चांगलं आहे, म्हणजे ओव्हरऑल ट्रेकचा एक्सपिरियन्स येईल, बघायला पण भेटेल खूप काही. चांगलं आहे, मजा येते, मस्त आहे. हिरवगार झालेलं आहे थोडंसं, पाऊस येऊन गेला म्हणून. लेट्स गो. ती रील टाकू का? पहिला बकरा, पहिली ते हे आहे नाही का? मग काय वाटतंय? मग राजेश एवढी रेसिंग मारून आलाय बघा. मी आणि सूरज प्रॉपर ट्रेक आणि याच्यावरती आलोय, ट्रॅक पेन आणि याच्यावरती. पण आमचा भाऊ राजेश बघा, चष्मा बघा, सॉरी चष्मा नाही, त्याचा वॉच बघा, त्याची पॅन्ट बघा, शूज बघा. तो ट्रेकला नाही आलाय, तो फोटो काढायला आलाय. तर आपण ऑलमोस्ट आलोय इकडे कोंढाणा केव्ज पर्यंत पोचले आपण. आता ते पायऱ्या चालू होतील आपल्याला. वरती बघतो तुम्ही, ते कोंढाणा केव्ज आहेत.
त्याच्याच राईट साईडनी आपल्याला राजमाची फोर्टकडे जाण्यासाठी रस्ता आहे. म्हणजे ज्याला जर कर्जत वरनं ट्रेक करायचं असेल राजमाची फोर्टसाठी लोणावळामध्ये येतो, तर तुम्ही इथून करू शकता. एक 3 आवर्सचा वगैरे ट्रेक आहे. हां, 3 आवर्समध्ये आपण बेस विलेजपर्यंत पोहोचू. आणि तुम्ही या पोस्टरवरती बघू शकता प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलेली आहे कोंढाणा केव्हची. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढू शकता आणि रीड करू शकता सर्व. ही धम्मलिपी आहे मित्रांनो, धम्मलिपी. तेव्हा मित्रांनो इथून वरूनच वॉटरफॉल पडतो मस्त, ज्याच्यासाठी जास्त लोक इथे येतात म्हणजे धबधबा येतो असं मस्त जोरात वॉटरफॉल पडतो. तिथूनच असा वॉटरफॉल पडतो खाली आणि तिकडे असे केव्स पण आहेत खाली सर्व बुद्धिस्ट केव्स आणि वरून असा वॉटरफॉल मस्त पडतो. मस्त एक नंबर व्ह्यू आहे बघा. पायऱ्या पण मस्त आहेत. मगाचपासून ते नॉर्मल पायवाट होती, आता हे पायऱ्या लागल्यात. जसं सांगितलं तसं करायचं. यो यो धम्मलिपी. ते मॉन्ग लोक झोपायचे. आणि उठल्यावरती हा व्ह्यू. वाव. मित्रांनो आपण वरती येऊन पोहोचलो पूर्ण. थोडेफार सिनेमॅटिक शॉट घेतले आणि थोडी विश्रांती चालले. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. एकदम अशी शांतता आहे एकदम. आणि जर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला कोण जास्त भेटणार नाही. आता आम्ही आलो तर आहेत एक 10-15 लोक, पण ओव्हरऑल शांतता आहे. जास्त काय मचमच नाही, कोणाची कटकट नाही. ज्या गोष्टीसाठी आपण येतो ट्रेकला ती गोष्ट आहे इथे. पीस, सगळीकडे पीस आहे बाई. आमचा मित्र झोपला आहे, पीस आहे. इथे जाळी लावली आहे. बहुतेक हे ड्रिंकिंग वॉटर असू शकतं. आणि त्या साईडला पण असं थोडंसं आतात आहे केव टाईप. तिथे पण पाणी स्टोरच करत असतील. आज जायला रस्ता आहे तर बघू आपण. आज जाऊन पण बघूया तिकडे. मित्रांनो आलाय तर सगळीकडे एक्सप्लोअर करायचं प्रयत्न करायचा, पण इकडे काहीच नाही आहे. सो आपण रिटर्न फिरूया. तसा हँडसम दिसतोय की नाही? ओ ये आईच्या गावात. आलाय तर शांतता ठेवा बाईस, मस्ती करू नका. नव्हतं पाणी थोडं पण. हे काल पाऊस पडला तेव्हा ते झालंय. तर मित्रांनो जेवढा लवकर तुम्ही येऊ शकाल म्हणजे सकाळी मॉर्निंग तेवढा लवकर या, कारण का नंतर रश होते खूप. आता पण आम्ही जात होतो डिसेंड करतोय ना, तर ग्रुपचे ग्रुप येत आहेत वरती विजिट करायला. तर कसं माहिती आहे का, आपण ट्रेकला काय येतो पीस भेटावी म्हणून, जरा शांतता भेटावी म्हणून. सो त्या गोष्टीसाठी जरा लवकरच यायचं. हा थोडा त्रास होतो आपल्याला, लवकर उठावं लागतं, सगळं आवरावं लागतं पटापट.
पण ते केलं तरच आपल्याला जो आपला मेन मोटिव्ह असतो तो मोटिव्ह आपला पूर्ण होतो. सो कधी पण लवकर उठायचं आणि लवकर ट्रेकला यायचं, जेणेकरून आपला मोटिव्ह साध्य होईल आणि आपल्याला बरं वाटेल, आपलं जीवन चांगलं जाईल. अजून काय बोलू नाही शकत. जे बोलायचं होतं ते बोलायचा प्रयत्न केला मी आता. आणि आपण खूप वर्षानंतर म्हणजे खूप टाईम झाला ब्लॉग नाही टाकला आहे, तर ब्लॉग टाकतोय, तर तेवढं सपोर्ट करा. जास्त जास्त व्ह्यू भेटले पाहिजे, जेणेकरून मग अजून एका दुसरे ब्लॉग पटापट येतील आणि माझी जी बडबडते ते इग्नोर करा. सो लेट्स कंटिन्यू अवर ब्लॉग. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत एक नेपाली साथी पण आहे. विचार करा, तो नेपाळवरून आला ट्रेक करायला, पण त्याचं नाव आहे सूरज कुमार यादव. तो आहे UPचा, पण ते मायग्रेट झाला नेपाळमध्ये. आणि तो मला बोलतो तू येड आहे का. हे बरोबर नाहीये, हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. आया मेरा दोस्तों को सलाम करो, शो मी युअर फेस माय नेपाली फ्रेंड. हाउ आर यू? वाय युअर आईज आर नॉट ओपनिंग ब्रो? लेट माय व्ह्यूअर्स सी युअर आईज. ओ ये दिसले. तर मित्रांनो, झालं आपलं एक्सप्लोअर करून जागा. कोंढाणा केव्स आपण एक्सप्लोअर केले बऱ्याप्रमाणे आणि आता व्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर मस्त व्ह्यू आहे आणि पाठी व्ह्यू पण बघा. ही उल्हास नदीच आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन काहीतरी करत. नेपालीला बघा भाई. सूरज आता मी झोपणार आहे. आता झोपणार आहे, कारण की याची झोप झाली नाही, माझी पण झोप झाली नाही तशी. तर काहीतरी एक चांगले शब्द एंड करताना बोला तुमचे. मोमोज खायला जायचं. हां, मोमोज खायला जाऊ. खरंच करत जाऊ. चला गाईज, बाय बाय. व्ह्यू दाखव भाई, व्ह्यू दाखव एकदा. एकदा लास्टचा व्ह्यू बघा. इकडे आणि एक आपला बॅक कॅमेरा. कर्जत मध्ये खूप काय त्याचं बघण्यासारखं. आणि भेटूया मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.